नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी भूगोल प्रकरण 4 हवामान याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. भारत व ब्राझील हवामान यावर चर्चा करण्या अगोदर थोडीशी माहिती म्हणून आपण घेऊया. या ठिकाणी मुलांनो, पृथ्वीगोल तुम्हाला इथे दिसतोय. या पृथ्वीच्या मध्यातून इथं विषुववृत्त गेलेलं आहे. पृथ्वीच्या मध्यातून विषुववृत्त गेलेलं आहे. विषुववृत्ताच्या उत्तरेला कर्कवृत्त आहे आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेला मकरवृत्त आहे. मुलांनो, सूर्याचं भासमान भ्रमण आहे विषुववृत्तापासून कर्कवृत्तापर्यंत आणि विषुववृत्तापासून मकरवृत्तापर्यंत, म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त या दरम्यानच होते. कर्कवृत्ताच्या वरती उत्तरेकडे सूर्य जात नाही आणि मकरवृत्ताच्या खाली दक्षिणेकडे सूर्य जात नाही. म्हणजे सूर्याचं भासमान भ्रमण हे कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंतच होत असतं. मुलांनो, विषुववृत्त इथं दिसतंय. पृथ्वीच्या मध्यातून लाल रेषा गेलेली आहे. हे विषुववृत्त आहे ते त्या ठिकाणी सूर्याची लंबरूप किरणे पडतात. सूर्याची लंबरूप किरणे पडल्यामुळं इथं तापमान विषुववृत्ताच्या आसपास खूप असतं आणि विषुववृत्तापासून उत्तरेकडे उत्तर ध्रुवापर्यंत आणि विषुववृत्तापासून दक्षिणेकडे दक्षिण ध्रुवापर्यंत तापमान कमी कमी होत जातं. कारण का? तर मुलांनो, विषुववृत्तावर लंबरूप किरणे पडतात, तर त्याच वेळी उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवाकडे तिरपी किरणे पडतात. त्यामुळे तापमान कमी कमी होत जातं. इथं जर बघितलं, हा विषुववृत्ताच्या आसपासचा पट्टा दिला आहे, त्याला उष्ण पट्टा म्हणले. तर या विषुववृत्ताच्या वरच्या बाजूला असलेलं कर्कवृत्त तो समशीतोष्ण पट्टा आणि विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे असले हे मकरवृत्त तोही समशीतोष्ण पट्टा. तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, इथं उत्तर ध्रुव आणि हा दक्षिण ध्रुव. इथं वर्षभर बर्फ पडतं, थंड हवामान आहे. आता मुलांनो, इथं पहा, या ठिकाणी कर्कवृत्त आहे. या कर्कवृत्ताच्या मध्यातून भारत गेला आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलं आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. तर या ठिकाणी विषुववृत्त आणि मकरवृत्त तुम्हाला दिसतंय. म्हणजे ब्राझील आणि भारत यांची आपण तुलना करतो आहोत. भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेले, तर ब्राझीलच्या उत्तरेकडून मुलांनो इथं असं विषुववृत्त गेले. उत्तरेकडून विषुववृत्त तर दक्षिणेकडून मकरवृत्त गेलेलं पाहायला मिळते. म्हणजे भारतापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार म्हणजे पृथ्वीगोलावरला आडव्या रेषा, हे भारतापेक्षा अक्षवृत्तीय विस्तार ब्राझीलचा जास्त असलेला पाहायला मिळतो. ब्राझीलच्या उत्तरेकडून विषुववृत्त गेले, दक्षिणेकडून मकरवृत्त गेले, म्हणजे ब्राझीलच्या उत्तरेला उष्ण तापमान असलेलं पाहायला मिळतं. ही आकृती दिसते मुलांनो, तो आरोह प्रकारचा पाऊस आहे. आरोह प्रकारचा पाऊस, तेव्हा त्यालाच आपण काय म्हणतो, अभिसरण प्रकारचा पाऊस म्हणतो. अभिसरण प्रकारचा पाऊस. असा हा पाऊस दररोज दुपारनंतर विषुववृत्तावर पडत असतो. असा पाऊस का पडतो? तर त्याची कारणं अशी आहेत. दिवसा सूर्याच्या उष्णतेमुळे ही जमीन तापते. त्या ठिकाणचं पाणी वगैरे गरम होतं. पाण्याची वाफ होते. वाफ हलकी असते. ती वाफ हलकी असल्यामुळे ती वरवर जाते. वर गेल्यामुळं जसं मुलानं वर जावं तसं तापमान कमी होत जातं. वर जावं तसं तापमान कमी होतं. मुलांनो, जमिनीपासून वरती उंचीवर 3.25 किलोमीटर अंतरापर्यंत
किंवा 3.25 किलोमीटर अंतरावर 0° तापमान असतं आणि त्याच्यावरती गेलं तर मायनस किंवा वजा तापमान व्हायला सुरुवात होते. म्हणजे जसजशी बाष्पयुक्त हवा वर जाते तसं काय होते, ही बाष्पयुक्त हवा वर गेल्यामुळं तिला थंड हवा लागते आणि थंड हवा लागल्यामुळं त्या बाष्पाचं सांद्रीभवन होतं आणि सांद्रीभवन झालं की त्या पावसामध्ये त्याचं रूपांतर होतं किंवा पाण्याच्या रूपामध्ये पाऊस खाली येतो. आता हा आरोह प्रकारचा पाऊस आहे, म्हणजे सरळ ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने असं बाष्पयुक्त हवा जाते. वर जावं तसं तापमान कमी, त्या ढगांना थंड हवा लागते आणि त्याचं सांद्रीभवन होतं, पुन्हा पाऊस आहे तसा खाली पडतो. त्याला आरोह प्रकारचा पाऊस म्हणायचं. आणि असा हा आरोह प्रकारचा पाऊस आहे तो ब्राझीलमध्ये रोज दुपारनंतर पडतो किंवा विषुववृत्तावर वर्षभर अशा प्रकारचा आरोह प्रकारचा किंवा अभिसरण प्रकारचा पाऊस पडत असतो. त्यानंतर मुलांनो, या ठिकाणी प्रतिरोध पाऊस दिला आहे बघा, प्रतिरोध प्रकारचा पाऊस. असा पाऊस आपल्या भारतावर पडतो. सह्याद्री पर्वत असेल किंवा हिमालय पर्वत असेल, या ठिकाणी अशा प्रकारचा पाऊस पडत असतो. इथं हा समुद्र आहे मुलांनो, हा समुद्र आहे. सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याची वाफ होते, वाफ हलकी असते, ती वरवर जाते, अशी वरवर जाते. हवा आहे ती जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते, म्हणजे इकडून अशी या दिशेनं अशी हवा वाहते, वारं वाहते. ह्या समुद्रावर या ठिकाणी समुद्रावर जास्त वायुदाब निर्माण होतो आणि त्यामुळे हे बाण दाखवलेत बघा, ह्या अशा प्रकारे या ठिकाणी वाऱ्याची दिशा निर्माण होते. आणि मग हे बाष्पयुक्त ढग पुढे ढकलले जातात आणि ह्या पर्वताला इथं अडवले जातात. पर्वताला अडवल्यामुळं इकडं वाऱ्याचा दाब, इकडं पर्वत, त्यामुळे हे बाष्पयुक्त ढग उंचीवर जातात, वर 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 जातात. वर जावं तसं तुम्हाला माहितीच आहे, तापमान कमी आणि ढगांना थंड हवा किंवा बाष्पयुक्त हवेला थंड हवा लागली की त्याचं सांद्रीभवन होतं आणि अशा प्रकारे हा पाऊस आहे तो पडत असतो. आता हा पाऊस कसा पडला तर इथं ह्या पर्वताला इथं हे ढग अडवले गेल्यामुळे ते ढग उंचीवर गेले आणि उंचीवर जावंसं तापमान कमी, त्या बाष्पयुक्त ढगाला थंड हवा लागली की त्याचं पाण्यामध्ये रूपांतर होतं आणि अशा प्रकारे इथं अडवल्यामुळं पाऊस पडतो, ढग वरती जातात. त्याला आपण प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतो. असा पाऊस सह्याद्री पर्वत आणि हिमालय पर्वत या ठिकाणी पडत असतो. या ठिकाणी ब्राझील, मुलांनो आपण या ठिकाणी ब्राझील हवामान पाहणार आहोत. मगाशीच बघितलं आपण, ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार ज्यादा आहे, म्हणजे उत्तरेकडून इथे विषुववृत्त गेलेला आहे, इथं विषुववृत्त आहे आणि दक्षिणेकडे इथं मकरवृत्त आहे, म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार ज्यादा असलेला पाहायला मिळतो. विषुववृत्ताजवळ उष्ण तापमान आहे, ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळ उष्ण तापमान आहे, ब्राझीलच्या उत्तरेकडून विषुववृत्त गेलं आहे. तर मकरवृत्त आहे त्या ठिकाणी समशीतोष्ण हवामान असलेलं पाहायला मिळतं. मुलांनो, ही आग्नेय आहे, ही ईशान्य आहे आणि ही पूर्व आहे, अशा या दिशा आहेत. आग्नेय तसेच पूर्वी ईशान्येकडून, आग्नेय तसेच ईशान्येकडून बघा, इकडून असे आणि इकडून असे. आग्नेय तसेच ईशान्येकडून येणारे पूर्वीय वाऱ्यापासून देशात पाऊस पडतो. बघा मुलांनो, आग्नेय तसेच ही आग्नेयेकडून तसेच ईशान्येकडून येणारे ही पूर्वीय वारे, ही पूर्व दिशा आहे. या पूर्वीय वाऱ्यापासून ब्राझीलच्या किनारपट्टीवर पाऊस पडतो. त्याला मुलांनो व्यापारी वारे म्हणतात, व्यापारी वारे. लक्षात असू दे, त्यालाच व्यापारी वारे म्हणतात. आता इथं दक्षिण अटलांटिक महासागर आहे मुलांनो, हा दक्षिण अटलांटिक महासागर आहे. या दक्षिण अटलांटिक महासागरावरून येणारं वारं आहे ते बाष्पयुक्त असतं
आणि असं हे बाष्पयुक्त वारं इकडं आग्नेयेकडून वरती येतं आणि इथं अजस्र कडा आहे मुलांनो, अजस्र कडा आहे. या अजस्र कडा उंच आहे. या अजस्र कड्याला ते वारं अडवलं जात आहे आणि त्या ठिकाणी ह्या आग्नेय किनाऱ्याला, ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवर प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. म्हणजे हे आग्नेयकडून वारा आहे, इथं अजस्र कड्याला अडवलं जातं आणि त्यानंतर इथं प्रतिरोध प्रकारचा पाऊस मिळतो. हेच वारं ज्यावेळी हे बाष्पयुक्त वारं पुढं पाऊस देत 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 पुढं जातात आणि पुढे गेल्यानंतर ईशान्येला, ब्राझीलच्या ईशान्येला किंवा ह्या ब्राझील उच्चभूमीच्या उत्तरेकडे या भागामध्ये पाऊस देत देत हे बाष्पयुक्त ढग पुढे जातात. त्यामुळे ते मोकळे होतात आणि या ठिकाणी पाऊस अतिशय कमी पडतो. त्यालाच आवर्षणाचा चतुष्कोन असं म्हणतात किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. बघा मुलांनो, याला आवर्षणाचा चतुष्कोन असे म्हणतात किंवा तोच प्रदेश कुठला म्हणायचा, ब्राझीलच्या ईशान्येकडचा भाग, त्याला आवर्षणाचा चतुष्कोन म्हणतात. आवर्षणाचा चतुष्कोन, आवर्षण म्हणजे दुष्काळ. इथं पाऊस का कमी पडला तर आग्नेयकडून वारा आहे ते अजस्र कड्याला अडवले जातात. अजस्र कड्याला अडवल्यानंतर तिथं भरपूर पाऊस येतात, ढग मोकळे होतात आणि तसेच ते पुढे पाऊस देत पुढे गेल्यानंतर ईशान्य भागामध्ये अतिशय कमी पाऊस देतात. त्याला आवर्षणाचा चतुष्कोन या नावानं ओळखतात. त्याशिवाय मुलांनो, तापमानाच्या संदर्भात या देशाचा बहुतांश भाग उष्णकटिबंधामध्ये येतो. बहुतांश भाग तुम्हाला माहितीच आहे, उत्तरेकडून विषुववृत्त गेले तिथं नमरूप किरणे पडतात. म्हणजे तापमानाच्या संदर्भात देशाचा बहुतांश भाग आहे तो उष्णकटिबंधात येतो. आता ब्राझीलचा किनारी भाग आहे, इथं विषुववृत्ताजवळ, विषुववृत्त इथं आहे, या विषुववृत्ताजवळ ब्राझीलचा हा किनारी भाग आहे मुलांनो, किनारी भाग. या किनारी भागामध्ये तापमानामध्ये फारसा फरक पडत नाही. या प्रदेशात वाऱ्याचे ऊर्ध्व दिशेने वहन होते. ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने वहन होते. आणि व्यापारी वारे आहेत. व्यापारी वारे कशा म्हणतो आपण, इथं आग्नेयकडून येणारे आणि ईशान्येकडून येणारे, ईशान्येकडून येणारे, त्याला आपण व्यापारी वारं म्हटलेलं आहे. म्हणजे या किनारपट्टीवर तापमानात फारसा फरक पडत नाही. या प्रदेशामध्ये ऊर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने वाऱ्याचे वहन होते आणि व्यापारी वाऱ्याचा एकत्रीकरणाचा पट्टा किंवा हे व्यापारी वाऱ्याचा प्रभाव आहे तो कमी पडतो. त्या भागात क्षीण होतो आणि त्यामुळं आवर्त निर्माण होत नाही. आणि त्यामुळं ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित आढळतात. वादळे का होत नाहीत, दोन कारणं सांगितली. ही व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो आणि इथं ऊर्ध्व दिशेने वारे वाहतात आणि त्यामुळं आग्नेय व्यापारी वारे आहेत त्याचा प्रभाव कमी पडतो किंवा ते क्षीण होतात आणि त्यामुळे इथं आवर्त निर्माण होत नाही. त्यामुळं वादळे क्वचित आढळतात. दुसरा भाग आपण पाहणार आहोत. देशाच्या उत्तरेकडून, ब्राझील देशाच्या उत्तरेकडून विषुववृत्त जाते. हे बघितलंच आपण या ठिकाणी. इथं ही विषुववृत्त आहे, इथं विषुववृत्त आहे. म्हणजेच काय, देशाच्या उत्तरेकडून विषुववृत्त जाते म्हणजे अमेझॉनच्या खोऱ्यात तापमान आहे. हे अमेझॉनचं इथं खोरं आहे. या खोऱ्यामध्ये तापमान आहे ते 25 अंश सेल्सिअस, 25 अंश सेल्सिअस ते मायनस किंवा वजा 28 अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये. त्याचप्रमाणे ब्राझील उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते. आता ही उच्चभूमीच आहे मुलांनो, ह्या हा भाग आहे ती उच्चभूमी आहे. या उच्चभूमीच्या प्रदेशात हवामान थंड असते आणि किनारपट्टीच्या प्रदेशात हवामान सौम्य आणि आर्द्र असते. ही दक्षिण किनारपट्टी, ही दक्षिण किनारपट्टी आणि ही पूर्व किनारपट्टी आणि ही उत्तर किनारपट्टी. उत्तर अटलांटिक महासागर आणि इथं दक्षिण अटलांटिक महासागर. किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये हवामान सौम्य आणि आर्द्र असते
आणि अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये बघा मुलांनो, इथं अमेझॉनचं खोरं आहे. या अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये 2000 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. आग्नेय किनारपट्टी इथं आहे. आग्नेय किनारपट्टी, या आग्नेय किनारपट्टीच्या भागात 1000 ते 1200 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. आता मुलांनो, आपण भारत हवामान याविषयी माहिती घ्यायची आहे. आपलं माहितीच आहे, भारताच्या मध्यातून काय गेलं आहे, कर्कवृत्त गेलेलं आहे. हे असं भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. भारताचे हवामान मान्सून प्रकारचे आहे. कर्कवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात मुलांना. इथं कर्कवृत्त आहे भारताच्या मध्यातून. त्या कर्कवृत्ताच्या दक्षिणेला काय आहे, विषुववृत्त आहे. म्हणजे विषुववृत्तापासून उत्तरेला हे कर्कवृत्त आलेलं आहे. म्हणजे विषुववृत्तापासून कर्कवृत्तापासून लंबरूप किरणे पडतात आणि त्यामुळे भारताचे हवामान आहे ते उष्ण असलेलं पाहायला मिळतं. आणि ह्या कर्कवृत्तापासून उत्तरेकडे तापमान कमी कमी होत जातं. कर्कवृत्तापासून उत्तरेकडे तापमान कमी कमी होत जातं, तर कर्कवृत्तापासून दक्षिणेकडे तापमान वाढत जातं. कारण खाली काय आहे, विषुववृत्त आहे. आता बघा, हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर पर्वतीय प्रदेशात तापमान -40पेक्षा कमी असते. इथं जम्मू काश्मीर आहे. हिवाळ्यामध्ये जम्मू काश्मीर या पर्वतीय प्रदेशामध्ये किती तापमान असतं, -40°C इतकं असतं. -40°C इतकं असते. म्हणजे किती तापमान कमी असतं बघा. त्यानंतर ही कर्कवृत्त आहे. इथं हे कर्कवृत्त आहे. त्याच्या वरच्या बाजूला उत्तर ध्रुव आहे. म्हणजे उत्तर ध्रुवावर कायमपणे बर्फ पडतो आणि उत्तर ध्रुवाकडून किंवा उत्तरेकडून येणारं वारं आहे ते थंड असतं. बर्फाळ प्रदेशाकडून येणारं वारं, आणि हे थंड वारं आपल्या भारत देशामध्ये ज्यावेळी येतं त्यावेळी ते हिमालय पर्वताला अडवले जातं. इथं असा असलेला हिमालय पर्वत आहे. त्या हिमालय पर्वताला ते वारं अडवलं जातं. त्यामुळे थंड वाऱ्यापासून भारताचं रक्षणही होतं. इथे एक प्रश्न आहे, प्रत्येक वेळी हा बराच वेळा प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न असा आहे, हिमालयामुळे बघा हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत. प्रश्न काय आहे, हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत यांचा भारतीय हवामानावर होणारा परिणाम सांगा, असा प्रश्न येतो. हिंदी महासागर आणि हिमालय पर्वत यांचा भारतीय हवामानावर होणारा परिणाम सांगा, असा प्रश्न येईल. त्यावेळी तुम्ही काय लिहायचं आहे, तर असं सांगायचं आहे मुलांनो. हे बघा, पंजाब आणि राजस्थानच्या वाळवंटामध्ये, पंजाबचा मैदानी प्रदेश तुम्ही परवा बघितला, राजस्थानचं वाळवंट माहिती आहे. म्हणजे हे राजस्थान आहे आणि हे तर पंजाब आहे. म्हणजे पंजाबमध्ये आणि राजस्थानच्या थरच्या वाळवंटामध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. म्हणजे या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्याचवेळी इथं हिंदी महासागर आहे. या हिंदी महासागरावर जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो. वारं कुणीकडून कुणीकडे जाते, तर जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जाते. त्यामुळं इथून दक्षिणेकडून उत्तरेकडे अशा दिशेने हे वारं जाते. दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते म्हणजे काय, इथे हिंदी महासागर आहे किंवा सागराकडून भूमीकडे किंवा जमिनीकडे वारं वाहते. आता बघा, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीमुळं त्याला अशी नैऋत्य ईशान्य दिशा प्राप्त होते. नैऋत्य
ईशान्य दिशेला प्राप्त होते. आता हे वारा आहे नैऋत्येकडून ईशान्येकडे जाणारे, ते अशा दिशेनेही जात असतं. आणि हे वारा आहे ते समुद्राकडून जमिनीकडे जाते, जमिनीकडे जाते इकडं. म्हणजे समुद्राकडून वारा आहे ते बाष्पयुक्त असते. आणि असं हे बाष्पयुक्त वारा आहे ते या ठिकाणी मुलांनो बघा, हे बाष्पयुक्त वारा आहे ते इथं असं जातं. आणि या ठिकाणी हा सह्याद्री पर्वत आहे, या सह्याद्री पर्वताला हे वारं अडवलं जातं. आणि त्यामुळं प्रतिरोध प्रकारचा पाऊस या ठिकाणी भारतावर पडतो. ही पश्चिम किनारपट्टी आहे, ही पूर्व किनारपट्टी आहे. अशा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारताला पाऊस मिळतो. दुसरी गोष्ट अशी, इथं असलेला हा अरवली पर्वत असा आहे बघा, तो ही अरवली पर्वताची दिशा आहे. नैऋत्य ईशान्य दिशेने असा अरवली पर्वत पसरलेला आहे. आणि त्यामुळं समुद्रावरून येणारं वारा आहे ते बाष्पयुक्त वारा आहे, ते असं पुढं जातं. आणि त्यामुळं गुजरात राजस्थानमध्ये काही प्रमाणामध्ये पाऊस येतो. आणि मग पुढं ते या हिमालय पर्वताला अडवलं जातं आहे. या हिमालय पर्वताला अडवल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा प्रतिरोध प्रकारचा पाऊस मिळतो. आता शेवटी बघा मुलांनो काय होतं आहे, पावसाळ्याच्या शेवटी काय होतं आहे, हे वारं ज्यावेळी असं इकडं पुढं जातं आहे त्यावेळी ते हिमालय पर्वताला इथं अडवलं जातं आहे. अडवल्यामुळं ह्या वाऱ्याची दिशा इथं अडवल्यामुळं पुन्हा इकडं अशा प्रकारे या हिमालय पर्वताला अडवून या बंगालच्या उपसागरामध्ये येतं आहे. आणि ते अशा प्रकारे वळतं आहे. आणि ह्या पूर्व किनारपट्टीला अडवलं गेल्यामुळं हे बाष्पयुक्त आहे, बंगालच्या उपसागरावरून येणारा वारा आहे ते बाष्पयुक्त आहे. त्यामुळे या पूर्व किनारपट्टीवर पाऊस पडतो, त्याला आपण परतीचा पाऊस म्हणतो. पावसाळ्याच्या शेवटी जे वारं बंगालच्या उपसागरात येतं आहे त्या वाऱ्यापासून पूर्व किनारपट्टीवर पाऊस पडतो, त्याला आपण परतीचा पाऊस किंवा माघारी मान्सूनचा काळ असं त्याला म्हटलं जातं आहे. आता भारताच्या मध्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. म्हणजे भारत हा उष्णकटिबंधामध्ये देश आहे. कुठं आहे, उष्णकटिबंधातील देश असलेला पाहायला मिळतो. लक्षात घ्या उष्णकटिबंध. आता भारतीय हवामानशास्त्रज्ञांनी किंवा हवामानशास्त्राने 4 ऋतू मांडलेले आहेत. आपल्याला माहिती आहे 3 ऋतू आहेत, ते उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. पण भारतीय हवामानशास्त्रज्ञ आहे त्यांनी 4 ऋतू मांडलेले आहेत. त्यामध्ये पहिला ऋतू आहे उन्हाळा. उन्हाळ्यानंतर काय येतो, पावसाळा येतो. आणि पावसाळ्यानंतर एक ऋतू येतो तो म्हणजे माघारी मान्सूनचा काळ. मग मगाशी मी म्हटलं तसं या ठिकाणी पावसाळ्यानंतर हे वारं असं पुढं जातं आणि इथं अडवलं जातं. आणि ते अडवल्यामुळे हे वारं पुन्हा माघारी असं फिरतं, बंगालच्या उपसागरावर येतं आणि या पूर्व किनारपट्टीवर अडवलं गेल्यामुळं पाऊस पडतो. त्याला माघारी मान्सूनचा काळ म्हणायचं. आणि हिवाळा बघा किती ऋतू केलं, उन्हाळा, पावसाळा, मान्सून, परतीचा काळ आणि हिवाळा. अशा प्रकारे 4 ऋतू या ठिकाणी पाहायला मिळतात. धन्यवाद मुलांनो. आपण या ठिकाणी आता थांबूया.